आज दिनांक 24 ऑगस्ट 2026 श्रावण सोमवार. आज महाराष्ट्रामध्ये पावसाची काय प्रतीक्षा असणार आहे? आज दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यांमध्ये तुफान, मुसळधार, अतिवृष्टी आणि ढगफुटीसारखा पाऊस होणार आहे. म्हणून हा अंदाज संपूर्ण लक्षात घ्यायचा. चला तर मराठवाड्यापासून सुरुवात करूया. मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड या जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण राहून दुपारनंतर रिमझिम प्रकारचा पाऊस पडेल. म्हणून हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. विदर्भामधील बुलढाणा असेल, यवतमाळ असेल या ठिकाणी मध्यरात्री अचानक ढगफुटी होणार आहे आणि काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होणार आहे. म्हणून हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आता 15 दिवस झाले पावसामध्ये खूप मोठा खंड पडला आहे. सध्या शेतीतील जे सोयाबीन आहे, कापूस आहे, याला खूप सध्या पाण्याची गरज आहे. म्हणून आता शेतकऱ्यांनी घाबरण्याचं कारण नाही. कारण आज श्रावण सोमवार निमित्त महाराष्ट्रामध्ये अनेक भागात रिमझिम पावसाला सुरुवात होऊन काही ठिकाणी अचानक दुपारनंतर म्हणजे 4-5च्या दरम्यान अचानक मोठी ढगफुटी होईल. म्हणून हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आज श्रावण सोमवारपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार या पवित्र दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मराठवाड्याचा विचार केला तर जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज दुपारनंतर मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. विदर्भात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. या जिल्ह्यामध्येही काही काही भागांत अचानक मोठी ढगफुटी होणार आहे. म्हणून हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक परिसरातील शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात ठेवणे गरजेचे आहे. घाटमाथा परिसरातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. तर कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. म्हणून हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. शेतकरी बांधवांनो, मुसळधार पाऊस झाल्यानंतर नद्या, नाले, ओढे आणि लहान पुलांवरून पाणी वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवास हा जपून करावा. म्हणून हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तसेच शेतामध्ये फवारणी, खत टाकणे किंवा इतर महत्त्वाची कामे करण्यापूर्वी आपल्या परिसरातील पावसाचा अंदाज घेऊन नंतरच कामाचे नियोजन करा. एकंदरीत आजच्या श्रावण सोमवारपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाच्या हालचाली सुरू होणार आहेत आणि पवित्र सोमवारपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणून हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा.